निवडणुकांना भेटले होते. त्याची बदली झाली आता. एवढं साहेब तुम्ही मागे आले माहिती हा बरोबर हे पत्रकार. असं ना सर काय सांगाल आज तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आलेला काय विषय काय काय सांगायला हवं? शासनाचा निष्काळजीपणाचा जो कळस असतो त्याचं एक उत्तम उदाहरण आज आम्ही आमच्यासमोर एक घटना घडलेली आहे. आज आम्ही वरिष्ठ अधीक्षक पोस्ट ऑफिसचे डाकघरचे वाशी येथील आहेत त्यांना आम्ही भेटलेलो आहे. या ठिकाणी या पोस्ट ऑफिसच्या 3 सुमो गाड्या या कार्यालयामध्ये चालतात. एका गाडीमध्ये कॅशची ने-आण चालू असते, त्याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी असतो, अधिकारी असतात आणि ड्रायव्हर असतो. त्या गाडीचा गेली 7 वर्ष झाले इन्शुरन्स संपलेला आहे. दुसऱ्या गाडीचा 1 वर्ष झालं PUC संपलेलं आहे. तिसरी गाडी 20 वर्ष जुनी आहे. आता राज्य सरकार असेल किंवा इतर महामंडळ असेल यांनी या शासनामध्ये किंवा या महामंडळामध्ये अशा प्रकारची वागणूक करणे, अशा प्रकारचा निष्काळजीपणा करणे हे कितपत योग्य आहे हे आज आम्ही अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आज मनसे स्टाईलने सविनय मार्गाने व्हॅलेंटाईन दिवस असल्यामुळे आम्ही काही वाईट केलेलं नाही. गुलाब पुष्प देऊन त्यांना सविनय मार्गाने समज दिलेली आहे. अधीक्षकांना आणि संपूर्ण स्टाफला आम्ही सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुमच्या त्या गाड्या आहेत त्यांचे PUC, फिटनेस, इन्शुरन्स जे काही कागदपत्र असतील ते क्लिअर करा, अन्यथा येत्या 7 दिवसांमध्ये त्या गाड्या रस्त्यावर अडवू आणि आम्ही मनसे स्टाईलने खळखट्या करू. तसंच आज आम्ही RTOचे अधिकारी असतील, त्याच्यानंतर वाहतूकचे उपायुक्त आहेत, परिवहन आयुक्त आहेत, परिवहन मंत्री आहेत, या सर्वांना भेटून आम्ही सगळीकडे निवेदन देत आहोत. आणि तात्काळ मला असं वाटतं आहे की हे डिपार्टमेंट ह्या गोष्टीची दखल घेईल. आज सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला रस्त्यावर फिरतो, त्याची गाडी ज्यावेळेला रस्त्यावर निघते त्यावेळेला त्याचा साधा बेल्ट लावलेला नसेल तर त्याला 1000-2000 फाईन भरला जातो. आणि ह्या शासनाच्या मग ती महामंडळ असेल, सिडको महामंडळ असेल, APMC असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर यांच्यात असाच बट्ट्याबोळ चालू आहे, असाच गोंधळ चालू आहे. ह्या सर्व प्रशासनाच्या शासनाच्या ज्या गाड्या आहेत ह्या सगळ्या आउटडेट झालेल्या आहेत. या गाड्या यांनी तात्काळ बदलाव्यात आणि ज्या गाड्यांचे इन्शुरन्स PUC संपलेले ते तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.